सांगली महापालिकेला 34 लाखांचा भुर्दंड. केंद्रीय जीएसटीची नोटीस. सेवाकर वेळेत न भरल्याने दंड व्याज आकारले. सांगली महानगरपालिकेने भाडेतत्वावर दिलेल्या दुकानगाळ्यांवरील सेवाकर वेळेत न भरल्याप्रकरणी केंद्रीय जीएसटीच्या कोल्हापूर कार्यालयाने महापालिकेला 34 लाख रुपयांचा दंड व्याज भरण्याची नोटीस बजावली आहे. या नोटिशीनंतर कोणतीही कार्यवाही न झाल्याने केंद्रीय जीएसटी कार्यालयाने महिनाभरातच महापालिकेला स्मरणपत्र पाठवलं आहे. दंड व्याजाची रक्कम तातडीनं भरण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेने भाडेतत्वावरील दुकानगाळ्यांमधून मिळणाऱ्या भाड्यावर 2015 ते 2017 या कालावधीसाठी सुमारे 57 लाख रुपये सेवाकर भरणे अपेक्षित होते. त्यापैकी 23 लाख रुपये महापालिकेनं 2021 पूर्वी भरले होते. मात्र ही रक्कम निर्धारित मुदतीत भरली नव्हती. उर्वरित 34 लाख रुपये सेवाकर भरलेला नव्हता. दरम्यान केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभागाच्या कोल्हापूर पथकाने 2019मध्ये महापालिकेची तपासणी केली. या तपासणीत 57 लाख रुपयांच्या सेवाकरांपैकी केवळ 23 लाख रुपये जमा करण्यात आल्याचं निदर्शनास आले आणि त्यानंतर जीएसटी विभागाने महापालिकेला नोटीस बजावली. या नोटिशीनंतर महापालिकेने 2019 ते 2023 हा कालावधीत उर्वरित 34 लाख रुपये जीएसटी विभागाकडे जमा केले. मात्र सेवाकराची रक्कम वेळेत न भरल्याने आधी भरलेल्या 23 लाख रुपयांवरील व्याज तसेच तपासणीत उघडकीस आलेल्या 34 लाख थकबाकी संदर्भात दंड आणि व्याजाची आकारणी करण्यात आली. ही रक्कम सुमारे 34 लाख रुपये होत असून ती भरण्याबाबत जीएसटी विभागाने महापालिकेतील नोटीस दिली आहे. नोटीस मिळूनही महापालिकेकडून कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने केंद्रीय जीएसटी कार्यालयाने स्मरणपत्र पाठवून दंड आणि व्याजाची रक्कम तातडीनं जमा करण्याची सूचना दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.